नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळची वेळ आहे. कशा सर्व मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. तर आज ॲक्च्युली दिवसभर थोडी ऑफिसची कामं वगैरे उरकली. दिवसभर काही व्हिडिओ करता आला नाही. संध्याकाळ झाले तर आई आज इंटरेस्टिंग गोष्ट करत आहे. भोरक्यान एक गोष्ट असते, बऱ्याच जणांना माहिती नसेल माहिती नाही. एक कंदमूळ असतं ॲक्च्युली ते, आणि ते जेवढं जुनं होत जातं ना तेवढं ते वाढत जातं, असा तो प्रकार आहे. याची भाजीसुद्धा करतात किंवा उपवासामध्ये खाण्यासाठीसुद्धा त्याचा वापर केला जातो. तर ते भोरक्यान नेमकं काय असतं ते मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं आहे. जसं करिंदा असतो ना, ते करिंद्यासारखा तो वेल असतो, तो वरती वाढत जातो. आणि भोरक्यान जुनं असेल तर त्याला एक फळ येतं, त्याला चिनी बोलतात. ते चिनी आपण भाजून किंवा शिजवून खाऊ शकतो. आणि जमिनीमध्ये एक कंद वाढत जातं, त्याला भोरक्यान बोलतात. तर ते भोरक्यान आज आपल्याला खणायचं आहे. म्हणजे साधारण या डिसेंबर जानेवारीच्या काळामध्ये ते खणतात आणि मग त्याची भाजी किंवा ते खाल्लं जातं. तर ती इंटरेस्टिंग गोष्ट आई आता करते, तर म्हटलं तुमच्यापर्यंत व्हिडिओ करून दाखवावी. तिकडे घराच्या पाठीमागे इकडे आईने वांड्या टाईपचं केलेलं आहे बघा. तर गावाला आपल्या काय ना काहीतरी चालू असतं आईची कामं. तर हे छोटंसं वांडा टाईपचं केलेलं आहे. मग त्याच्या खाली ते भोरक्यान आहे ते रिगेल असं. एवढं काही खाणायचं वगैरे नाही आहे. ते वरतीच असेल ना, शक्यतो जास्त खाली नसतं ना ते. अच्छा आहे ना, तो बघा तिथे बुंदा दिसतोय तुम्हाला, तो बुंदा आहे. जास्त रिगलं नसेल आई सांगते, ह्या वर्षीच आहे ना ते. या वर्षीच आहे. जेवढं ते जुनं असेल तेवढं कसं ते वाढत जातं आतमध्ये. ते छोटंसंच असेल माझ्या मते. हां हां होय, काय खायला चांगलं नाही, टवकवीत लागतं का थोडं. अच्छा, तसं गावाला अशी कंदमुळं, बऱ्याच प्रकारची कंदमुळं असतात. जर रताळी झाली, ही झाली, ते काय काटकांगणं काय असतं नाही, ते काटकांगणं नावाचा एक प्रकार असतो, तो पण कंदमुळंच. खाली आहे वाटतं अजून, है ना, खालपर्यंत गेला आहे. हा दिसतोय का तुम्हाला? हा तो कंदा आहे. तर ॲक्च्युली तो खालपर्यंत गेला आहे, तर आता खाण्याला लागेल प्रॉपर. खणू मी अजून? काय जास्त नाही ना खाली? हे बघा केवढं कंद आहे मोठं. ते खालपर्यंत गेलं. असं वाटलेलं आम्हाला की वरच्यावर आहे, पण ते खालपर्यंत गेलं. आता थोडं अजून खाणावं लागेल. ते लांब लचक गेलं आहे. इकडे बघा सूर्यास्ताची वेळ आहे, संध्याकाळची वेळ. सूर्यदेव चाललेत डोंगराच्या पलीकडे जातील. आता सूर्यास्त होईल. आणि इकडे अन्नाचा कोंबडा इकडे आलाय वरती. ही पांढरी कोंबडी पण आहे. आणि ही पूर्ण असतवाडी. आई म्हणते का अजून खाली आहे वाटतं ते, तर बघूया जरा खणून खालपर्यंत. कुठल्या घे मागे, अरे बाण कुठल्या घे, कुठल्या तो दगड होती ना ती, इथं इथं इकडं पाठी पाठी ह्या दगडी काढ. खालपर्यंत येते. माहिती किती रेगीला इथं बघ, पायर घालते. हे बघा, तर हे बघा, हे आहे भोरक्यान. शेवटी मीच खणला. भरपूर मोठं झालं आहे ना त्यामध्ये. मोठा झाला अंदाज असता. एक किती दिवस टिकतं तरी आहे? महिनाभर राहील मला. महिनाभर राहील ना. धुवून ठेवायचं काय? असं ठेवायचं असंच ठेवायला आहे ना. तर हे बघा, हे ह्याला बोलतात भोरक्यान. वाटलेलं छोटंसंच आहे, खाली जरा रिगलं होतं. आता लावणार नाही ना, पावसाळ्यातच ना.
हां, ते आता हे कमी असेल ना. तो एक मुद्यासारखं दिसतं ते काय बाजूला? तिकडे पण आहे वाटतं. होय, हे बघ, हे एक बोरक्यान आणि इकडे आईने परत खणलं. अजून एक आहे, काय माहिती किती रेगी भरपूर रेगले आहेत. हे बघा, हे छोटंसं आणि इथं पहिल्यांदा वाटलं आम्हाला एकच आहे. अजून एक आहे, तो बाई खजाना आहे. हे तर मोठंच आहे. वरनं बघ, मोठं नाही आला. छोटंच आहे ना. हां, त्याच्या बाजूला पण एक आहे, तोडला. नाही, हे बघा, अजून एक आहे. हे रताळ्यांसारखी भेटत गेली. अजून एक आहे. छोटी छोटी करत भरपूर आहेत. हां, हा मुंडा लावला होता. इकडे मुंद्याला भरपूर रिगली. हे बघ, काहीतरी करायला गेलं ना आपण की असं फळ पण कधी कधी चांगलं मिळतं. वरनं हे कुदल्यान मार नाही तर एक येऊ काय कोणा नाही, खाई नाही, ते तेवढंच आहे वर. हां, ते पण आहे. आतमध्ये रिगत गेली ती भरपूर. ती रिगली चांगली मग. हां, आतमध्ये गेलंय तिकडं ते नाही, एवढंच आहे. हे एक आहे या भोरक्यानाचा खजिना एकदम. हे बघा, हे बघा, एक झाली. हां, कुठला बुंदा? हां, अच्छा, मग परत लागणार त्याला. चांगली रेगली नाही, बरीच आहे त्याच्यावर, बरी रेगी. मी काय बरीच आहे. नवीन आहे आणि नवीन हे या वर्षीचंच आहे, म्हणजे जास्त जुनं नाही. जुनं राहिलं की कसं हा कांदा परत मोठा होतो ना. त्या दगडगावली म्हणून चपटलं हे ना, नाही तसा राऊंड झाला असता. अच्छा, तर ही फोरक्यान आहेत ना, धुवून नाही ठेवायची, ही अशीच ठेवायची असतात. ही जी आहेत ना तशीच ठेवायची आणि एका दीड महिन्यामध्ये हिला खायची असतात. खायची किंवा मग त्याची भाजी करू शकतो आपण. तर ह्याची भाजी पण बनवू आपण एक वेळा आणि खाऊ पण काहीतरी. किंवा मी सांगेन हे भोरक्यान ॲक्च्युली कसं लागतं. छान लागतं, म्हणजे जसं करिंदा असतो ना त्या टाईपचंच लागतं. हे पांढरे घरी चला जा, उशीर झाला आहे. 6 वाजून गेले तरी घरी नसं जायचं यांना. तर मला वाटतं 5-6 किलो आहे. 5-6 किलो जास्त होईल. तर हातात उचलत नाही पण एका हाताने उचललं आहे. हे बघा, परडीमध्ये ठेवतो खाली. तर भोरक्यान आता आईकडे देऊया. भाजी वगैरे करेन का त्याची, यावेळेस करता येणार नाही, पण मयुरी वगैरे आम्ही येणार आहे ना परत, तेव्हाची भाजी करूया. या तोपर्यंत खा अर्धी भाजी करून. हां, मस्त रिगली अशी, जरा काहीतरी रिगली ना जरा बरं वाटतं ना खायला पण, पुढच्या वेळेस लावायला पण बरं. आता ॲक्च्युली याचे बुंदे ना, हे बघा, हे जे बुंदे आहेत ना, हे बुंदे तोडणार आई आणि हे परत ठेवणार. मग पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये ते रिखतील ना चांगले. आता हे पण मोठं झालं असतं मला. हां, ही पण मोठी झाली असती पुढच्या वर्षीला. पण ही मिळली असती गोटी. हां, दुसरी फुटली असती ती मोठीच झाली असती. अच्छा, अशी सगळी ती प्रोसेस आहे. त्याला पुढच्या वर्षी जरा काठी कंगणं आण कुठून तरी. हां, कुठं जातात भेटतात, बाजारात भेटतात तर बघायला. ती आणायला ती होतील बाजारची. हां हां, कारण गावाला काठी कंगणं आता खूप कमी आहेत. ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. मावशीकडनं आणि तेव्हा काय स्वतः. होय, तेच तर. ते आता काय बऱ्याच ठिकाणी नाही कुठे मी बघितली. आता जेव्हा गेल्या वर्षी कोस्टल राईडला होतो ना तेव्हा बघितली होती ती, तेव्हा आम्ही थोडीफार घेतली पण होती. त्याच्यानंतर काठी कंगणं हा प्रकार कुठे दिसलाच नाही. अशा मंडळी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या काळांतराने लोप पावतील. माहिती पण नसणार लोकांना की या सगळ्या गोष्टी होत्या. ॲक्च्युली आदिवासी समाज आहे ना, तो त्यांच्याकडे अशा गोष्टी अजूनपर्यंत बऱ्याचशा आहेत ना, आहेत. पण तरी पण काळांतराने हळूहळू ह्या गोष्टी लुप्त पावत चालल्यात. पण कसं आहे अजून गावाला काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हटलं एक व्हिडिओ करून दाखवावी. कोणाकोणाला ही गोष्ट माहिती आहे भोरक्यान. कदाचित तुमच्याकडे वेगळ्या नावाने बोलत असतील, पण नक्की कमेंटमध्ये सांगा ही गोष्ट कोणाकोणाला माहिती आहे, किंवा कोणी याची भाजी किंवा हे शिजवून खाल्लं आहे.
जेणेकरून मला पण माहिती पडेल की बाबा नाही ह्या गोष्टी अजूनपर्यंत लोकांपर्यंत आहे कोकणामध्ये तर बऱ्याचशा गावामध्ये अजून हे भोरक्यान, करिंदे, काठी कांगणा म्हणा, चिनी आहे, या सगळ्या गोष्टी अजूनपर्यंत आहेत. पण या गोष्टी राहिल्या पाहिजे, टिकल्या पाहिजेत, कारण पौष्टिक असतात. ते ॲक्च्युली कंदमुळं आहे ना, हा प्रकार पौष्टिक असतो. बऱ्याच वेळा बोलत असतो ना मंडळी की गाव राहिली पाहिजेत, गावं जपली पाहिजेत. बघा, ज्याने गावं सोडली, आजोबा पंजोबाने, त्यांचे विचार आता गावासाठी शोधत आहेत. पण ज्यांच्याकडे गावचं घर आहे, गावची जमीन आहे, त्यांनी गाव वाचवायला शिका आणि जमिनी कृपया विकू नका. कारण गाव आहे तर तुम्ही आहे. गावच्या जमिनी या वडिलोपार्जित असतात. काय करता आलं नाही तर नक्कीच त्या कोणाला तरी कसायला द्या किंवा त्याच्यावर काहीतरी करायला जमलं, झाडं लावा, कलमं लावा, काजू लावा, बरीच काही काही झाडं आहेत, ती झाडं लावा, जेणेकरून ती उत्पन्न पण तुम्हाला देतील आणि त्या जमिनी पण आहेत ना, त्या टिकून राहतील. हा संपूर्ण जो परिसर बघताय ना, हा सगळा आपलाच आहे. माझा झाला, काकांचा झाला, गावातल्या कोणातरी माणसाचा झाला. त्यामुळे हा जो पूर्ण परिसर आहे ना, पूर्ण परिसर म्हणजे मी बोलतो आहे या गावच नाही, गावाच्या खालचा परिसर, इकडे खालच्या साईडला वागदरा आलं, तिकडे आम्ही डुबोशावर जातो पोहण्यासाठी, ती पुढची सीमा आहे. हे सगळं कसं अजूनपर्यंत आमचंच आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या असतात ना, तेव्हा मंडळी बऱ्याच वेळा मी सांगतो की आम्ही रायवली आंबे खाण्यासाठी बिंदास कोणाच्या पण झाडावरचा रायवली आंबा काढतो, खातो. पिकलेला आंबा ऑब्व्हियसली, कलमी आंबे, हापूस आंबे जे असतात ते काढत नाहीत. त्याच्यासाठी माहिती आहे तो व्यावसायिकदृष्ट्या सगळ्यांनी केलेला असतो. पण रायवली आंबा म्हणा, काजूचं पिकलेलं बोंड म्हणा, कोकम म्हणा, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. वावरताना आम्ही कुठेही वावरतो, कारण आता आम्हाला कसली बंधनं नाहीत काही. हा सगळा गाव आहे तो अजून आमचा आहे. एकदा का जमिनी विकायला सुरुवात झाली की कसं होतं माहिती आहे, पार्टिशन येतात, ज्या वाटा असतात त्या बंद होतात आणि मग हळूहळू जे आपले पण असतं ना ते सगळं निघून जातं आणि मग काय अवस्था होते ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मंडळी कृपया जमिनी विकू नका. एवढी संध्याकाळ झाली आहे, काळोख पडला आहे, पण कोंबडीला घरी जायचं नाही आहे. बघा, भिसरी कोंबडी, ही भिसरी कोंबडी. घराच्या बाजूचा परिसर तर मला खूपच आवडतो. हा आपला घराच्या पाठचा परिसर आहे. इकडे हा शेवगड लावलेला. हा शेवगड लावताना पण आहे ना मोठी स्टोरी आहे. तर ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये चक्रीवादळ आलेलं. त्या चक्रीवादळामध्ये ताराताईच्या इथला हा शेवगाची एक छोटीशी फांद होती, ती अशीच लावलेली. तो एवढा झाला आहे आणि गेल्या वर्षी एवढा लागलेला ना, गावातल्या निम्म्या जणांनी ह्याच्यावरच्या शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या. म्हणजे एक झाड तुम्ही लावताना त्याचे फायदे खूप आहेत. त्यामुळे झाडं लावा मंडळी, झाडं जेवढी जमतील तेवढी लावा. हा काजूचं झाड आहे ना, हे ताईच्या वेळेला आहे ना अशी टेकून ठेवलेली 2 रोपं होती. ती आता एवढी झाली तर वर्षातून 2 वेळा आपला काजू लागतो. झाडं लावण्याचे फायदे बघा किती आहेत, भरपूर आहेत. त्यामुळे झाडं ही लावलीच पाहिजेत. आमच्या घराच्या पाठीमागे इकडे आई नेहमी काही ना काहीतरी करत असते. इकडे टोमॅटो आहेत, मिरची आहे, वांगी आहेत, असं बरंच काय काय. इकडे रताईचा वंडा आहे. आता आपण इकडे भोरक्यान या साईडला होतं ते भोरक्यान खणलं, कढीपत्ता आहे, इथं तेरेची पानं. आता ही जी झाडं लावलेली असतात ना, ही फक्त काय आम्हीच त्याचा फायदा घेत नाही, गावातील बरेच जण आहेत, येतात आणि प्रेमाने येतात. आई पण प्रेमाने देते सगळं, भाजी वगैरे, कारण किती खाणार आहे एकटी. पण झाडं लावलं ना त्याचा फायदा सगळ्यांना होतो. चला मंडळी, जरा फ्रेश वगैरे होतो. जर संध्याकाळचा गावचा रुटीन असतो पायरीकडे, जरा पायरीकडे राऊंड मारायला जाणार आणि त्याच्यानंतर मग घरी. मग अशी मंडळी भोरक्यान करून झालं, त्याच्यानंतर थोडं पायरीकडे फेरफटका मारून आलो. आता रात्रीची वेळ आहे, रातकिड्यांचा आवाज येतोय बघा. मस्त आवाज येतोय रातकिड्यांचा. तर आता एक राऊंड मारून आल्यानंतर आता फ्रेश वगैरे परत झालं, आता जेवायला बसूया. बघूया गावाला कसं माहिती आहे का, काळोख झाला ना की असं एकदम पूर्ण शांत होऊन जातं. आणि आता शक्यतो कसं आहे, शेतीची कामं आता हळूहळू परत सुरू होतील. आता गवत काढणे झाली, तोडणी होईल, तर आता लोक शक्यतो लवकर झोपतात, 8-8:30ला वगैरे गावाला झोपतात. मग भयानक शांतता असते म्हणजे भरपूर. आणि काल रात्री वाघ पण आहे ना ह्या खालच्या सीमेकडे ओरडत होता, तर ते तर खूप भयानक असतं. आमच्या हॉटेलला ॲक्च्युली प्राणी बरेच आहेत, म्हणजे बऱ्याच प्रकारचे प्राणी आहेत. आता वाघ झाला, त्याच्यानंतर सांबर आहे, रानगवा, रानरेडा जो बोलतात तो आहे, त्यांचे डुक्कर आहेत, ससे, हरिण, असे बरेच प्रकारचे प्राणी आहेत. तर थोडंसं जैवविविधता असल्यामुळं आपल्या साईडला प्राण्यांची संख्या जरा भरपूरच आहे. आणि गावामध्ये आता कसं एवढी शांतता असते ना, त्यामुळे वाघ वगैरे पण जरा जवळच असतात. होळीच्या टायमाला किंवा मे महिन्यात वगैरे, गणपतीतून असे जेव्हा
जास्त माणसांची म्हणजे ये जा असते तेव्हा तर आम्ही पायरीकडे रात्री पडलेलो असतो. तर होळीमध्ये वगैरे आम्ही आलो ना तर जेवून झाल्यानंतर पण पायरीकडे राऊंड मारायला जातो. आता शक्यतो कोण नाही, आता एवढी मुलं पण गावाला नाही आहेत. सणासुदीला येतील आणि मग कोणाची लग्न वगैरे असतात एप्रिल मेच्या टायमिंगला, त्यावेळेस येतील. तर चला मंडळी जेवायला जातो आहे. तर इथे थांबूया. गावाला आलो आहे. बऱ्याच वेळा सांगत असतो तुम्हाला जमिनी विकू नका, आपलं गाव आहे ते जपा. तर कधीतरी मनावर घ्या, कारण बऱ्याच वेळा बघतो आहे गावाच्या गावं आहेत ना विकली जात आहेत आणि मग कालांतराने काही प्रकल्प वगैरे आले आपल्या गावी, मग आपणच आपल्या जमीन विकलेल्या असतात आणि त्याच्यानंतर मग पश्चाताप होतो. आणि प्रकल्प वगैरे येतील तो विषय वेगळा, पण आपलं गाव आपल्याला जपणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिली आपली जमीन विकू नका, जमिनीत काहीतरी उत्पन्न घ्यायला शिका किंवा त्या जमिनीचा कसा वापर होईल तर तो करायला शिका. कोणाचा तरी सल्ला घ्या, म्हणजे एवढी जमीन आहे तर काय करता येईल काय नाही करता येईल, अशा सगळ्या गोष्टी जर केल्यात तर आयुष्य कसं थोडं सुंदर आहे, अजून सुंदर बनेल. असो चला मंडळी आतापुरतं इथे थांबूया. आज थोडंसं कंदमुळाची माहिती म्हणून भोरक्यानाचा खास व्हिडिओ केलेला. तर हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.